गौरी गणपती जवळ आलेले आहेत। चला तर मग आपण गौरीला साडी कशी नेसवायची हे पाहूयात। इथे हा 3 पायाचा स्टँड घेतलेला आहे। ह्याला इथे मी पेपर लावून घेतलेला आहे। आता ह्या स्टँडला आपण अगोदर परकर घालून घेऊया। परकर असा सर्व बाजूनी व्यवस्थित खोचून घ्यायचा आणि ह्याच्यावर आपण एक नाडी बांधून घेऊया, म्हणजे आपला परकर हलणार नाही, म्हणून हे आपण असं बांधून घेतलेलं आहे। आता आपण ह्या स्टँडला साडी नेसवायला सुरुवात करूया। आपण साडी नेसतो तशीच ह्या उभ्या स्टँडच्या गौरीला आपण साडी नेसवायची आहे। फॉलची बाजू ही खाली आहे आणि आता ही साडी मी इथे खोचून घेते। आता आपण हा पदर असा मागच्या बाजूनी फिरवून घेणार आहोत। मिऱ्या घालायच्या अगोदर ही साडी अगोदर आपण व्यवस्थित करून घेऊया। मिऱ्या घालायच्या अगोदर आपण पदराला पिन करून घेऊया। पदराला पिनअप करून पदर एका बाजूला ठेवून देऊ। असा व्यवस्थित प्लीट्स पाडून घेऊया आणि आता ह्याला आपण इथे पिन लावून घेऊ। अशा पद्धतीने पिनअप करून घेतलेला आहे। आता आपण निऱ्या घालून घेऊ। उजव्या बाजूने आता मी ह्या स्टँडच्या उजव्या बाजूने निऱ्या घालून घेत आहे। अशा पद्धतीने इथे मी 7 ते 8 निऱ्या घातलेल्या आहेत। अशी साडी छान खाली व्यवस्थित फुगवून घ्यायची आणि आता हे मी इथे स्टँड मध्ये खोचून घेते। हाईट व्यवस्थित ऍडजस्ट करायची, जास्त वर पण साडी घ्यायची नाही। आता इथे स्टँड मध्ये हे खोचून द्यायचं आणि साडीची हाईट व्यवस्थित पाहायची खाली व्यवस्थित आहे की नाही। निऱ्या वर इथे खोचून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या छान ऍडजस्ट करू आणि हा जो पदर आहे तो मागच्या बाजूने फिरवून पुढे घेऊ। आता आपण इथे बॉडी ठेवून घेणार आहोत। बॉडी एकदम व्यवस्थित ठेवायची, हलली नाही पाहिजे। जर थोडी हलत असेल तर पाठीमागून आपण पेपर लावू शकतो। ही इथे एकदम व्यवस्थित बसलेली आहे। बॉडीचा फ्रंट पार्ट आणि मिऱ्याचा फ्रंट पार्ट बघून बॉडी ऍडजस्ट करायची। मिऱ्या आपण कोणत्या एका बाजूला न खोचता साडीला घागरेचा लुक दिलेला आहे। हे बॉडीचे हात आहेत। आपण त्याला आता ब्लाउज घालून घेऊया। अगोदर ह्या स्लीव्स अशा हातामधून घालून घ्यायच्या आणि आता हे हात ह्या ब्लाउज सकट आपण बॉडीवर ठेवून घेऊया। तुम्हाला जर गौरीसाठी असे ब्लाउज शिवून हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। हे ऍडजस्टेबल ब्लाउज आहेत, ह्याला मागे नॉड आहेत। आपण तसे आता ब्लाउज फिटिंग करून घेऊया।
ह्या टाईपच्या चोळीच्या कापडाचे ब्लाऊज हे सगळ्या साड्यांवर मॅचिंग होतात, त्याच्यामुळे गौरीसाठी हे ब्लाऊज सगळ्या साड्यांवर जाऊ शकतात. ब्लाऊज घालून झालेला आहे गौरीला. आता आपण पिनअप करून घेणार आहोत. हा मगाशी पिनअप केलेला होता तो असा व्यवस्थित गौरीच्या ब्लाऊजचा आणि साडीचा आता पिनअप करून घेऊ. इथे ऑलमोस्ट आता गौरीला साडी नेसून झालेली आहे. आता मुखवटे घालून घेणार आहोत आणि ज्वेलरी घालून घेणार आहोत. आता साडीनुसार ज्वेलरी चॉईस करायची. ट्रेडिशनल साडी असेल तर ट्रेडिशनल ज्वेलरी यूज करायची आणि जर खणाची साडी असेल तर ऑक्सिडाईजची ज्वेलरी खूप छान दिसते. मुखवटा जर हालत असेल तर आतमध्ये असा पेपर ठेवायचा आणि मुखवटा ॲडजस्ट करून घ्यायचा. गौरीचा चेहरा असा सरळ दिसला पाहिजे. गौरीचे दागिने घालून झालेले आहेत. आता आपण तिला नथ घालून घेऊयात. ही नथ गौरीसाठी बनवलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास व्हिडिओमधल्या दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट करा.